मुलांनो, पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागाकडे याची माहिती घ्या. पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या. इत्यादींची माहिती अगदी गप्पांच्या ओघामध्ये ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. निमित्त होतं पोलीस रेझिंग डे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्रात पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला. त्यापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 जानेवारी 2020 दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी यानिमित्त सरस्वती शाळेतील 8वी ते 9वी पर्यंतच्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना गटागटांनी पोलीस यंत्रणेची माहिती दिली. यात पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते, ठाणे अंमलदार, मुद्देमाल याबाबतची माहिती तसेच SLR पासून अश्रुधुरांच्या नळकांड्यापर्यंतच्या शस्त्रांचीही माहिती दिली. जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅस गनचा कसा उपयोग केला जातो, याशिवाय 9mm पिस्तूल, कार्बाइन, सेल्फ लोडेड रायफल इत्यादी आधुनिक शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून जाणून घेतली. यावेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनमधील कामकाज कसं चालतं तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक रोज 2 शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत. त्याचप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मीटिंग पण आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे हे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे. उद्या 5 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही सायकल प्रेमी व नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे. सदरचा सायकल राईड हा चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडे उपवन कडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे. असे सर्व कार्यक्रम या रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे. आणि उद्याची जे सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंकमध्ये आतापर्यंत 507चं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याप्रमाणे त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायला मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2025 चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नतीकरण मैदानामध्ये करण्यात आलं आहे. महोत्सवाचे यंदाचे 26वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी इत्यादी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी या महोत्सवामध्ये मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रचार व्हावा या हेतूने गेली अनेक वर्ष सीताराम राणे ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे माजी नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, निलेश राणे इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवर येथे भेट देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आपण 27 वर्ष मालवणी महोत्सव साजरा करतो. हे 27वे वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये असणार आहेत. दरवर्षी आपण एक सांस्कृतिक महाराष्ट्राची सांस्कृतिक कला किंवा कोकणातली सांस्कृतिक कला म्हणून एक वेगवेगळा कार्यक्रम आपण ठेवतो. गेल्या वर्षी आपण कृष्णाई उलेकरची भारूड ठेवला होता. यावर्षी पिंगळा हा आपल्याच एका सांस्कृतिक कलेचा एक भाग आहे, तो आपण ठेवतो आहे. आणि दरवर्षीप्रमाणे डबलबारी असेल, कोकणातली दशावतार नाटक असेल आणि महिलांसाठी रोज पैठणी हा एक भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये आपण ठेवला आहे. या मालवणी महोत्सवाचं यावर्षी विशेषण असं आहे की यावर्षी पहिल्यांदा आपण मालवणी महोत्सवातलं मंदिर हे कौलारू, कोकणातलं कौलारू मंदिर आपण तयार करतो आहे आणि त्यात गणपतीची मूर्ती असणार आहे. आणि हे मंदिर भव्य दिव्य जवळजवळ 30 ते 35 फूट उंचीचं हे मंदिर आहे. VIP माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमचे कणकवलीतले नवनिर्वाचित निवडून आलेले आमदारांनी आता मत्स्य बंदरचे मंत्री झालेले नितेशजी राणे, माननीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायणरावजी राणे आणि पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आपण घेतो, ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्यांचीच अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल असे रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. आणि केळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं 10 तारीखला संध्याकाळी 7 वाजता उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम आमचा 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत असा 10 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. बऱ्याच वेळेला आमचा दोघांचा एकत्र असा हा योगायोग म्हणा किंवा काय होते त्याचा दोघांनाही उपयोग होतो. म्हणजे मालवणी महोत्सवाचे जे येणारे लोक आहेत ते वेगळे आहेत आणि उपवन फेस्टिवलला येणारे लोक वेगवेगळे आहेत. ते दोन्ही लोक दोघांना, आमचे कोकणातले लोक तो उत्सव पाहतात, त्यांचे येणारे लोक आमच्या उत्सवाला येतात आणि त्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होतो असा अनुभव आहे आणि यावर्षी तो होईल असा विश्वास आहे. ठाण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखा मालवणी महोत्सव फार क्वचित ठिकाणी होतो. आमचे मालवणी महोत्सव साजर करणारे आयोजक असतील किंवा त्यामध्ये सहभागी होणारे स्टॉलधारक असतील, या सगळ्यांच्यामध्ये ठाण्यातला मालवणी महोत्सवाचा एक वेगळा ठसा आहे आणि वेगळी आमच्या कार्यक्रमात असलेली, मी माझं मोठेपण सांगणं बरोबर नाही, पण ही सगळ्यांची चर्चा असते की इतका सुंदर चांगला कार्यक्रम, स्वच्छता, सिक्युरिटी सगळ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आयोजन आणि नियोजन असलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रात मालवणी महोत्सवाचं, शिवाजीनगरच्या मालवणी महोत्सवाचं नाव घेतलं जातं. या 10 दिवसात करोडो रुपयाची उलाढाल या मालवणी महोत्सवातून होते. सुरुवातीला काही लाखात होणारा व्यवसाय आता करोडोच्या घरात 10 दिवसात जातो, याचा आम्हाला आनंद आहे.
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक 2025 या खुली रंगत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादित आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे येथे, तर अंतिम फेरी 15 जानेवारी 2025 रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला प्राचार्य मंदार टिल्लू, विजय सावरे उपस्थित होते. केळकर यांनी पुढे म्हटलं की गेल्या 17 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचं 18वे वर्ष आहे. पूर्वी ही स्पर्धा ठाणे, पालघर, रायगडपर्यंत सीमित होती. आता ती मुंबईसह खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये 25 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेतून 6 एकांकिका या अंतिम फेरीमध्ये येतील. अनेक मान्यवर परीक्षक या स्पर्धेसाठी सहभागी होत असतात. या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहेत. या बालकलाकारांना व्यासपीठ आणि संधी या स्पर्धेतून मिळत असते, असं केळकर यांनी यावेळी म्हटलं. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्राथमिक पारितोषिक 35,000, तर चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 चषक आणि तिसरे पारितोषिक 15,000 आणि चषक. सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी प्रथम 2500 चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1,000 रुपये आणि चषक. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम 2500 व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1 व चषक. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम 3,000 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी 1,000 रुपये व चषक. सर्वोत्कृष्ट लेखक 3,000, सर्वोत्कृष्ट नेपथ्य 3,000 रुपये, तर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 3,000 रुपये व चषक. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना 3,000 रुपये. अशा वेगवेगळ्या पारितोषिकांचं या ठिकाणी वितरण जे आहे ते इथे केलं जाणार आहे. प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य अशी आहे. कोकण कला अकादमी संस्कार शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18व्या वर्षामध्ये आता हा कोकण चषक पदार्पण करतोय. कोकण चषक एकांकी स्पर्धेचं आयोजन केलंय. 11 आणि 12ला याचं प्राथमिक फेरी होणार आहे आणि 15 तारखेला याची अंतिम फेरी 7 एकांकिका ज्या अंतिम फेरीत जातील त्याचं सादरीकरण आणि संध्याकाळी 6 वाजता बरोबर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये त्याचा बक्षीस समारंभ होणार आहे. या स्पर्धेचं हे 18वं वर्ष आहे. ही स्पर्धा पूर्वी केवळ 4 जिल्हे कोकणामधले याच्याकरता मर्यादित होती, महाविद्यालयांकरता फक्त मर्यादित होती. आता ती आम्ही खुली केलेली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत. जवळपास 25-30 संस्थांनी या आपल्या कोकण चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. परीक्षक देखील अतिशय नावाजलेले किंवा मान्यवर की ज्यांचा गाढा अनुभव आहे असे परीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. एकूणच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळते आणि सिने नाट्य क्षेत्रामध्ये असेल, मालिकांमध्ये असेल, त्याच्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोक ऑफर देतात, लोक संधी देतात. आमच्याही ज्या कोकण कला अकादमीने निरनिराळी नाटकं ही निर्मित केली व्यावसायिक, संन्यस्त ज्वालामुखी आहे, विश्वनायक आहे, शिवबा नाटक आहे, द्वंद्व आहे, अशा नाटकांमध्ये देखील या स्पर्धेमध्ये जे शेकडो कलाकार काम करत असतात त्याच्यातले देखील काही आता या नाटकांमध्ये काम करतायत आणि त्यामुळे कोकण चषक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा ही एक प्रकारे एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलंय आणि अनेक कलाकार जे आहेत या स्पर्धेची वाट बघत असतात. या स्पर्धेमध्ये 25 संस्थांचा सहभाग आहे. कल्याण फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शाह आलम शाहजहा खान याने सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या अंगावरती धावून जात शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी या परिसरात एकच भीतीची लाट पसरली आहे. तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आलेला आहे. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करत आहेत. त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत होते. यावेळी ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना हे आढळून आले.
या अतिक्रमणावरती कारवाई करण्यासाठी गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान यांनी सहाय्यक आयुक्तांशी व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करीत धमकी दिली. तर शाह आलम शाहजहा खान यांनी घुगे यांच्या मानेवरती हाताने जोराचा फटका मारून शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. निवाक प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम व अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे. या भ्याड हल्ल्या प्रकरणाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मर जाएगा, मर जाएगा. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगेसाहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे. याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे अनधिकृत जे हातगाड्या आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात. या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे. या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी, अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो.